भाजी काय बनवावी सुचत नाहीये, चला तर मग आज बनवूया डाळ कांदा। त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये घेऊयात तेल। तेल तापल्यावरती त्यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी तडतडल्यावरती त्यात टाकायचे आहे जिरे, बारीक कापलेला लसूण आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बारीक कापलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी सोनेरी कलरचा होईपर्यंत। आता आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे। आता यामध्ये मी टाकते टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये टाकूयात हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आणि आता आपल्याला कढईवरती एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर ताटातलं पाणी गरम झालेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे भिजवलेली चणा डाळ। ही डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। आता ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा 10 मिनिट आपण शिजून घेऊयात झाकण ठेवून। आता 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते, पहा। आता यामध्ये टाकायची आहे बारीक कापलेली कोथिंबीर। आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपला डाळ कांदा तयार आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।